आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. राजारामपुरीच नव्हे तर कोल्हापूर शहरामध्ये रस्त्यांची कामाला सुरुवात झालेली आहे. रस्ते पूर्णत्वास जात आहेत. इलेक्शनच्या पूर्वीच राजारामपुरीमध्ये देखील भरपूर निधी आला आणि रस्ते मंजूर झाले. आम्हाला आनंद आहे. रस्ते झालेच पाहिजे. फक्त राजारामपुरी नव्हे तर शहरातले रस्ते झाले पाहिजेत. आणि सर्वच 81 नगरसेवकांची मागणी हीच आहे की शहरातील विकास व्हावा. आणि पहिल्याच सभागृहामध्ये आम्ही सर्वांनीच सांगितले प्रशासकांना की हे रस्ते होत असताना त्याच पूर्वी आधी तुम्ही ड्रेनेज लाईन आणि पाण्याच्या लाईन्स हे काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून जे रस्ते होतील ते पुन्हा खोदले जाणार नाहीत आणि जो निधी आहे तो वाया जाणार नाही, कारण परत एकदा तो खर्च होणार. महत्वाचा मुद्दा हा की राजारामपुरीमध्ये देखील मी म्हटलं तसं निधी मंजूर झाला, आनंद झाला. रस्ते बरेच वर्षांना होत आहेत. 2016 साली रस्ते झाले होते आणि त्यानंतर 2017 साली अमृत योजना मंजूर झाली. आणि ह्या अमृत योजनेमध्ये राजारामपुरीतले प्रमुख 4 रस्ते, जे की राजारामपुरी मेन रोड, बस रूट, कॅसल रोड आणि बापट मार्ग, ह्या मार्गामध्ये अमृत योजनेतून ऑलरेडी त्यावेळी लाईन्स पाण्याच्या मंजूर करून घेतल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच पद्धतीनं ह्या लाईन्स टाकल्यामुळे शाळा नंबर 9ची जी टाकी आहे ती 18 लाख लिटर कॅपॅसिटीची होती, ती त्या योजनेमध्ये कमी केली, 9 लाख लिटर केली. का कॅपॅसिटी कमी यासाठी केली की मोठ्या पाईपलाईन्स टाकल्या जातील आणि डायरेक्टली सायबरवरून त्यांना पाणी पुरवठा होईल. पण असं असताना आता रस्ते केले जात आहेत आणि त्याच्या खाली पाईपलाईन्स आणि ड्रेनेज लाईन्स नाहीत. वारंवार 2017 पासून आमची ही मागणी आहे, आजची नाही. रस्ते मंजूर झाले त्या दिवसापासून आजतागायत आम्ही तेच बोलतोय की आधी पाईपलाईन्स टाका, पाणी लाईन्स टाका, पण त्या अजूनही झालेल्या नाही आहेत. आधी रस्ते करा, शहरातले रस्ते पूर्ण करा, पण त्याआधी मंजूर असलेल्या टेंडरमध्ये मंजूर असलेल्या लाईन्स तुम्ही करा. हे टेंडर आमच्याकडे आहे अमृत योजनेचं, यामध्ये त्या लाईन्स मंजूर आहेत राजारामपुरीमधल्या, आणि हे तुम्ही करत नाहीये आणि तुम्ही डायरेक्ट रोड करताय. याला काही अर्थ नाही. जनतेचा पैसा वाया घालवू नका. मंजूर असलेला निधी आहे, त्याला परत निधी मिळणार नाहीये आणि ऑलरेडी मंजूर असल्यामुळं परत त्याची प्रोव्हिजन भविष्यात होणार नाहीये. हा सगळा लोड किंवा हा सगळा त्रास राजारामपुरीतल्या नागरिकांना होणार आहे. पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे, सुरळीत राहणार नाहीये. माझी जबाबदारी आहे एक नागरिक म्हणून आणि नगरसेविका म्हणून, जो विश्वास नागरिकांनी मला दिलेला आहे, मी प्रशासकाकडून याचा पाठपुरावा करून आधी पाईपलाईन तुम्ही टाकून घ्या आणि मगच रस्ते करा. ही कळकळीची विनंती आम्ही सारखी वारंवार केलेली आहे. पण आता इशारा आहे शिवसेनेच्या वतीनं मोठं आंदोलन करू जर ह्या लाईन्स टाकल्या नाहीत तर. आगामी काळात काय भूमिका राहणार आहे? हा, मी तेच म्हणाले की आमच्या सगळ्याच नगरसेवकांची इच्छा आहे की आधी ड्रेनेज लाईन आणि पाईपलाईन घ्या आणि तरच मगच हे रस्ते करा. पण रस्ते तसे आधीच केले जात आहेत, तर तुम्ही आधी रस्ते करा, लाईन्स टाका, मग रस्ते करा. अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून एक उग्र आंदोलन आम्ही छेडू आणि ते रस्ते तुम्हाला, पाईपलाईन्स तुम्हाला टाकाव्याच लागतील. खरं तर वारंवार तुम्ही तसं मी म्हणाले ना, हा प्रश्न आमचा आजचा नाहीच आहे. गेली 2017 पासून आम्ही सांगतोय की दौलतनगर आणि त्या साईडचा जो भाग राजारामपुरीला जोडला जाणार आहे ड्रेनेजचा सुद्धा, आणि तो इथं त्याची कपॅसिटी राजारामपुरीमध्ये नाहीये. तो सगळ्याच नागरिकांना, राजारामपुरी आणि दौलतनगर आणि प्रतिभानगर या सगळ्यांनाच हा त्रास होणार आहे. कारण स्ट्रॉम वॉटरला कपॅसिटी नसल्यामुळे ड्रेनेज सिस्टीम या स्ट्रॉम वॉटरला जोडल्या गेलेल्या आहेत आणि पाऊस आल्यानंतर हे स्ट्रॉम वॉटरच्या माध्यमातून हे ड्रेनेज सगळं राजारामपुरीला वरती येणार आहे, त्रासदायक होणार आहे. मला तेच म्हणत, तुम्ही त्यावेळी प्रशासकीय काळ होता, हो, पण आता तुम्ही निवडून आला. आता सुद्धा आम्ही सांगतोय, आम्ही पत्र पण दिलेली आहेत, वेळोवेळी मिटिंगा केलेल्या आहेत, त्यांनाही ते मान्य आहे. असेल तर तुम्ही आंदोलन द्यावं लागणार नाही असं मला वाटतंय. तुम्ही आंदोलन करून घ्याल का अधिकाऱ्याकडून? काय शेवटी तुम्ही सर नगरसेवक काम करून घेणे तुमची जबाबदारी आहे. बरोबर आहे. मग हेच आम्ही सांगतोय की ते करत नाहीयेत. आम्ही त्यांच्या रोज मिटिंग्स होत आहेत, रोज ते आमच्यासोबत, त्यांनाही मान्य आहे की होय झालं पाहिजे, पण हे का करत नाहीत? मी तर म्हणते त्यांनी उत्तर द्यावं की हे का करू शकत नाहीये. माझं असं म्हणणं आहे, प्रशासकच हे करत नाही, जाणून बुजून करत नाहीये का त्यांना काही अडचणी आहेत हे त्यांनी क्लिअर करावं. या संदर्भात तुम्ही आयुक्तांची किंवा महापौरांची झालेलं आहे, वेळोवेळी झालेलं आहे. सर्व अधिकाऱ्यांशी, सर्व डिपार्टमेंटशी आम्ही वेळोवेळी म्हणणं मांडलेलं आहे, फिरती झालेली आहे, त्यांनाही मान्य आहे. काम चालू आहे सध्या, आणि जर ते ड्रेनेज आता जर रस्ते झाले तर परत ते उकरावं लागून आणि परत त्यांना ते ड्रेनेजसाठी
हा म्हणजे नागरिकांचा पण त्रास आहे. हे आणि शासनाचा पण पैसे हो. वेळा मग त्या संदर्भात तुम्ही पुढे आंदोलन करणार ते आत्ताच काय काम थांबवू मग शकता? आम्ही तेच करतोय ना. आम्ही रोज मी तेच सांगते तुम्हाला. आज आमचं हे प्रेस घेण्याचं कारणच ते आहे की आमची तीच मागणी आहे की रस्ते, इशारा त्यांना दिला, आम्ही सगळं केलं की रस्ते थांबवा, आधी लाईन्स टाका, तरी ते जबरदस्ती हे काम पार पाडतायत. रस्ते करा, आम्हाला आनंदच आहे, पण त्याआधी ह्या सुविधा नागरिकांना द्या. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.